फायनल मॅच जी उत्कंठा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शिगेला आली होती, त्या उत्कंठेला आलेल्या शिगेला आता नक्कीच थोडासा विराम लागणार आहे, कारण या मेगा फायनलच्या मॅचला आता सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या गोलंदाजांनी या संघाला इथपर्यंत आणण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा उचललाय, नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दिवेशचं नावही संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वाने अनेक वर्ष ऐकलंय, त्यासोबतच त्या डेंजरचं, त्या डोराचं म्हणजे अरुण चव्हाणचं नावही संपूर्ण विश्वानी अंडरआर्मच्या ऐकलेलं आहे. पण आता इथून जे काही झालं ते राहिलंय मागे, आता जे काय होणार त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे ना सागर मोरे सर, इथून तुम्हाला सगळं काही वापरावं लागेल, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करा, पण मेगा फायनलची मॅच ती जिंकणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा पहिला बॉल आणि जसा हा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल, माहीमचा महाराजा 2026 16व पर्व, एकदा जोरदार टाळ्यांनी या मेगा फायनलच्या मॅचचं करूयात स्वागत. वाह, मेगा फायनलची मॅच आहे. पहिले 5 षटकं, पहिली इनिंग, त्यावरती किती धावा बनतील, किती धावा केल्या जाणार आहेत. दिवेशची बॅट बोलेल. की मग अरुणचा पुन्हा एकदा आपण तो दरारा पाहणार आहोत की बॉलिंग ट्रॅकवरती नितीन शिंदे ज्यांनी आतापर्यंत हे मैदान गाजवलंय, खेळपट्टी गाजवली आहे. RM रेनबो मंगलमूर्ती संघ सलग आपण पाहिलात ना 2 पर्व त्याच्या नावावरती राहिले आहेत, तिसरंही राहील का? आव्हान कठीण. मॅच ऑन. पहिला बॉल जो डिलिव्हर केला जाणार आहे आपल्या या खेळपट्टीवरती, आणि त्या पहिल्या बॉलसाठी मेगा फायनलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिला बॉल, वा, पहिलाच बॉल वाईड आलाय अवंतर स्वरूपानी. याही मॅचला अगदी त्या पहिल्याच बॉलवरती त्या अवंतर स्वरूपानी सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल वाईड आणि त्या अवंतर स्वरूपानी इथे धावसंख्येला वाढ होते. धावसंख्येत सुरुवात केली जाते. श्री गणेशा केला जातोय धावेंचा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे चाचपडणं चालणार नाहीये. इथे जो काय निर्णय घ्याल तो आज इथे आता तो चांगला सिद्ध करणं गरजेचं आहे. अगदी दोन्ही संघ आपण पाहतोय, त्या दोन्ही संघांच्या अंगावरती परिधान केलेले ते टी शर्ट्सही पाहतोय जे आपल्याला पुरस्कृत झालेले आहेत. भवानी स्पोर्ट्स म्हणजे विनायकजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ते दोन्ही टी शर्ट्स आपल्याला प्रोव्हाइड झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपाने नितीनने अगदी ती पहिली चूक केली. मेगा फायनलचं हे दडपण, हे प्रेशर कुणावरती असू शकतंय, ते बॉलरवरती असू शकतं, ते बॅटरवरती असू शकतंय. पण या मॅचला मजा येणार यात ती मात्र शंका नाही आहे. 1.5 लाख कुणाचे, 75,000 कुणाचा, हे सन्मानाची, मानाची आणि सन्मानाची, प्रतिष्ठेची, अंडरआर्म क्रिकेटची सगळ्यात मोठी, सगळ्यात मानाची ट्रॉफी कुणाच्या नावावरती जाणार आहे? ट्रॉफी जाईल कुठे? मालाडमध्ये जाईल की मग वडालामध्ये जाईल? अगदी संपूर्ण मालाडकर, संपूर्ण वडालाकर त्यांचंही सगळ्यांचं लक्ष लागू नये या मॅचवरती. सगळ्यांना हवंय ना की ही एक मात्र स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेची ट्रॉफी आमच्याही शहरामध्ये यावी आणि आमच्याही शहराची ती शान चौकात वाढवण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील स्विचेस केलाय. बॉलला सिंगल इथे देखील मिळणार आहे का? तरी सिंगल इथे देखील मिळाली जाते. सिंगलच्या सहाय्याने आता धावफलक हळूवारपणे, हळूहळू अगदी आपण बघतो ना ती साथ पडत असताना अगदी तो लहान मुलगा जसं हळूहळूपणे एक एक पाऊल पुढे टाकतोय, तसं एक एक पाऊल इथे चाचपडत असताना व्यवस्थित कसं जात आहे ते पुढे टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. दोन बॉल 2 धावा लागल्या धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती ज्यांनी आतापर्यंत खूप चांगलं कार्य केलंय नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची ओळख राहिली आहे, त्यात विकेट्स घेणं ही त्याची ओळख राहिली आहे. पण इथे देखील एक चांगला देखणा फटका आपण पाहतोय अरुणच्या बॅटमधून. कव्हर ड्राईव्ह, अगदी दुर्मिळ झालेले हे फटके तुम्हाला अंडरआर्मच्या विश्वामध्ये पाहायला मिळतात. तीन बॉल आणि 3 धावा धावफलकावरती लागल्यात. नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दिवेश स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो आपल्याला. पहिले 18 बॉल, इथे देखील त्या पहिल्या 18 बॉलवरती तो संयम दिसेल का? आणि इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉलला सरळ बिरकवून दिले. इथे धाव फक्त एकच मिळणार आहे. सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. पहिले 18 बॉल आणि त्या पहिल्या 18 बॉलला काबीज करणं, स्वतःच्या संघाच्या नावावरती करणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. पहिल्या 18 बॉलवरती संयम आपण पाहणार आहोत, त्यानंतर ते अनुशासन, ती एकाग्रता आणि त्यानंतर आपण अजित सरांनाही आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. म्हणजेच काय 2 to go चा इशारा आलाय.
इथे एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पहिला आपण पाहिलं तर गुडघ्यावरती आल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला, बॉल सरळ अदळला खालीच आणि तिथे सिंगल मिळणार आहे. 5 धावा लागल्या धावफलकावरती. वाह, काय कॅमेरा वर्क आहे. 1 to go फी अजित सर. सगळे याचीच वाट पाहत होते ना. षटकातला शेवटचा बॉल आहे. अजित सरांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग केली जाते. 2 खेळाडू एकाच दिशेला डाईव्ह मारतोय आणि डाईव्ह मारत असताना स्वतःची विकेट बचावली आहे का, तर पंच सांगताय जाऊयात तिसऱ्या पंचांकडे. नॅशनल स्पोर्ट्स, तुम्ही या 4 दिवसामध्ये केलेलं कार्य ते खूप चांगलं होतं, पण आणखी एकदा ती जबाबदारी तुमच्याच खांद्यावरती असणार आहे. अगदी स्वतःला झोकून देण्याची आवश्यकता आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण तरी देखील आपण तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. सॉफ्ट सिग्नलची पाहणी करणं ते देखील तेवढंच गरजेचं आहे की सॉफ्ट सिग्नल काय, पंचांचं मत काय, आणि त्यानंतर आता जे काही आहे ते सगळं काही आता आपण तिसऱ्या पंचांकडे त्या नजरा लागून आहेत. आमच्या व्यासपीठावरती अनेक चेहरे आहेत. आमच्या व्यासपीठावरती अगदी 20-25हून अधिक लोक उभे आहेत आणि म्हणजेच काय तर 50 ते 100 नजरा आता त्या आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. सगळ्यांना बघायचं ना, कारण अरुणची विकेट जर मिळाली तर मात्र मॅचला कलाटणी मिळू शकते, पण नाही मिळाली तर काय. जर तरचं क्रिकेट नाही आहे इथे सुरू आहे काय. अरुणनी डाईव्ह लगावली होती, लगावताना आपण पाहतोय यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात का. खूप क्लोज कॉल आहे, खूप क्लोज कॉल आहे. येस, खूप क्लोज डिसिजन तुम्हाला पाहायला मिळत होता. आणि यानंतर तो ऍक्शन रिप्ले पहा. बॅटर इज आउट, बॅटर आउट असणार आहे शेवटच्या क्षणाला. अगदी तो ऍक्शन रिप्ले पाहत असताना ती जी रिटर्न क्रीज आहे त्या रिटर्न क्रीजच्या अगदी वरती बॅट होती आणि त्यानंतर त्याच वेळी आपण पाहिलं तर बॉल स्टम्प्सला आदळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो ऍक्शन रिप्ले आता स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहताय. हे पहा, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि त्यानंतर विदिन अ ब्लिंक ऑफ अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, एका सेकंदाहून कमीच्या विलंबामध्ये तो बॉल लागला यष्ट्यांना आणि बॅट राहिली त्या क्रीजच्या बाहेर. म्हणजेच काय तर बॅटर इथे आउट झाला. सागरी आता जॉईन करतील. पाहूयात आता आपण. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बघता बघता सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. हेमंत पॅकर ओमकार मालाड संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 5 रन झाले धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर शांत होईल का यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर हेमंत पॅकर ओमकार मालाड. क्रुशल मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी हा सामना अगदी या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे आणि बघता बघता आपण पाहिलं तर येईल डॉट बॉल. हलक्यात घेऊन चालणार नाही. टायटल जिंकायचं आहे आम्हाला देखील. पुढील पिढीमध्ये आपण पाहिलं तर जे फायनल मध्ये इकडे खेळतोय पुढच्या वर्षी आम्हाला देखील या क्रीडा स्पर्धेची आठवण म्हणून राहायचं आहे. लगातार 3ऱ्या वर्षी चॅम्पियन होईल का RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध हेमंत पॅकर ओमकार मालाड. यावर देखील पुण्याचा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये, परंतु डिक्लर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन मिळेल तिकडे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फाईट होताना पाहायला मिळते. 2ऱ्या ओव्हरचा खेळ चालू झालाय. 6 रन झाले धावफलकावरती. 1 विकेट गेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. मेगा फिनाले भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या टी शर्ट्स देखील अगदी लक्ष वेधून घेत आहेत. आमचे विनय पवार भवानी स्पोर्ट्सचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून या फायनलच्या दोन्ही टीमला अगदी माहीमच्या महाराष्ट्र चषकाच्या आपण पाहिलं तर या फायनलच्या दोन्ही टीमला आपण टी शर्ट्स प्रोव्हाइड केले आहेत. डोंबिवली आणि महाराष्ट्रातील एक नामवंत ब्रँड भवानी स्पोर्ट्स. हेल्दी खाने चालू आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच या बॉल देखील आपण पाहतो लेगस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. मुंबईकर या क्रीडा स्पर्धेची देखील वाट पाहत असतात. 32 संघ. अंडरआर्म ओपन विशेष करून मुंबईत पावसाळ्यामध्ये खेळलं जातं, परंतु ही एक अशी क्रीडा स्पर्धा आहे ती आपण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अगदी 26 जानेवारी ही तारीख कन्फर्म असते. या बॉल देखील आपण नॉन स्ट्राईक केला, परंतु स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच शांत होताना पाहायला मिळते. आशिषला माहिती आहे की एक महत्वाची मॅच आहे, टायटल जिंकायचं आहे पुन्हा एकदा, परंतु सुरेश सरोज आणि कंपनी
गेले कित्येक वर्ष ओमकार मालाड संघाचा देखील दबदबा पाहिला गेला. आज हेमंत पॅकर ओमकार मालाड या नावाने संघ खेळतोय. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ. यामुळे देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे सिंगल रन मिळेल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. मुंबईत कुठे टेनिस बॉल, कुठे रबर बॉल, कुठे प्लॅस्टिक बॉल, कुठे टेरेसवर, कुठे टर्फमध्ये, कुठे गल्लीमध्ये, कुठे बिल्डिंगच्या वरती, कुठे ना कुठेतरी हा खेळ खेळला जातो. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. आज भल्या भल्या प्लॅटफॉर्मवरती प्लेयर्स खेळतात. ह्याच क्रिकेटने दिले गेले आहेत. या बॉल देखील टीम मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला आणि करण शेंगाळेचं सेलिब्रेशन. सुरेश सरोजला बाहेर जावं लागेल. येईल दुसरी विकेट. बॅटर आउट. सारेगामा कारवा अगदी आपण पाहतो तर सिंगल डबल वरती ते कॉन्सन्ट्रेशन करावं लागत होतं आणि त्याच दरम्यान ही विकेट मिळते. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे चांगल्या लाईन आणि लेंथ वरती केलेली गोलंदाजी. ही पहा आणि फिल्डर्सने दिलेली ती साथ ती तेवढीच गरजेची आहे. नवीन बॅटर आणखी एक अंडरआर्म विश्वातील नामवंत खेळाडू म्हणजेच देवकरण येतोय. देवकरण परमार येतोय. PSI प्रकाशी पाटील साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम सर. आपलं देखील सुस्वागतम आपल्या हक्काच्या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत असणार आहे. अगदी सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि आता व्यासपीठही दुमदुमतोय. आपण पाहतो तर या बॉलवरती आणखी एक सिंगल आली आहे. किती धावा बनवणं सागर सर गरजेचं आहे. आतापर्यंत 2 षटकांच्या अखेरीस 10 धावा लागल्या. 2 महत्वाच्या विकेट्स. 2 चांगले बॅटर तंबूच्या आसमध्ये परतलेत. देवकरण परमार त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. दिवेशला चांगली साथ द्यावी लागणार आहे. 18 बॉल. किती धावा आपल्याला अपेक्षित या उर्वरित 18 बॉलवरती आहेत? 25 रन्स पर्यंत 18 बॉल मध्ये जमा करणं गरजेचं आहे. 35-36 टार्गेट या ग्राउंडवर फायटेबल आहे. त्यामुळे माझ्या अंदाजे 25-26 रन्स अजून 18 बॉल मध्ये करणं गरजेचं आहे. टीम हेमंत पॅकर ओमकार मालाड. परंतु बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन शिंदे, ज्या शिंदेची चर्चा राहिली गेली आहे. एक वेगवान गोलंदाज, वडाळाचा एक जबरदस्त खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना चर्चेत राहिलं गेलंय. RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करते. हेमंत पॅकर ओमकार मालाड. स्ट्राईक एंडला देवकरण परमार, बोरेवलीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर. या बॉल हलक्यात आणि ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. देवकरणला माहिती आहे की सिंगल रन पण इकडे खूप महत्वाची आहेत. चिकी सिंगल्स घेतले गेलेत ना प्रत्येक बॉलवरती. त्या चिकी सिंगलचा प्रयत्न राहिला. नितीन शिंदे जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती येतात त्यांच्या विपक्षात प्रत्येक टीमनी आत्तापर्यंत तो हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या प्रयत्नाला यश नितीन शिंदेनी नाही लावू दिलं. या शिंदेची नक्कीच जसं तुम्ही म्हटलात तर या शिंदेची चर्चा आहे. माहीमच्या महाराजा या चषकामध्ये या संपूर्ण संघाचीच चर्चा सुरू आहे. 2 वर्ष आपल्या नावावरती केलेत आणि 3ऱ्या वर्षामध्ये देखील फायनल मध्ये पदार्पण त्यांचं पाहायला मिळते आपल्याला. आणि सलगच्या 3 फायनल, 4थी फायनल खेळत आहेत. अरे आता खूप लकी मैदान त्यांच्यासाठी आणि लकी स्पर्धाही पाहायला मिळते. ट्राय करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम, दर्जेदार फिल्डिंग इथे. त्याच बरोबरीने कलेक्शनही चांगलं होणं गरजेचं आहे. कुठल्याही गोलंदाजाला जेव्हा त्या क्षेत्ररक्षकाची अशी साथ मिळते ना तेव्हा त्याचं मनोबळ अगदी ते दुहेरी होताना तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे तुमच्याकडे तो कॉन्फिडन्सचा मीटर अगदी 40-50 असेल ना, चांगली फिल्डिंग अगदी 100च्या पार तुम्ही जाताय. 11 धावा आतापर्यंत धावफलकेवरती लागल्यात. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा लागल्यात धावफलकेवरती.
केलाय. काल पाहिलं तो इतिहास होता, उद्या असेल ते भविष्य, पण मैदानाच्या आतमध्ये ना भूतो ना भविष्यती ही मेगा फायनलची मॅच आहे. या 4 बॉलवरती ते सगळं काही झोकून द्यावं लागणार आहे नितीन शिंदेला देखील. इथे हा बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टॉनच्या प्रचंड बाहेरची पिचिंग आहे. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या साईने आणखी एक धाव धावफलकीवरती ऍड केली जाणार आहे. 12 धावा लागल्या धावफलकावरती. सिंगल डबल वरती आता नक्कीच ते कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे. सिंगल डबल वरती प्राधान्य त्या सिंगल डबललाच दिलं जात आहे. या 4 बॉलवरती अगदी आपण पाहिलं 4 ते 5 धावा आल्या तरी देखील मॅच ऑन राहू शकते. हेमंत ओमकार मल्हार संघालाही माहिती आहे 25 इथून त्यांना बनवण्याची आवश्यकता आहे. 12 आतापर्यंत बनलेत. पुढचा बॉल यॉर्कर केलाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडनी खेळण्याचा इथे प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्डिंग आणि इथे चुकीला नाहीये जागा. इथे अगदी तुम्ही थोडीशी चूक करताय त्यावरती समोरचा संघ तुमच्यावरती हावी होण्यासाठी बसलाय. तो समोरचा संघ आहे तीच वाट पाहतोय कधी करताय हलकीशी चूक, आणि त्या चूकवरती कधी आम्ही करतोय कॅपिटलाइज. आणखी 2 धावा आल्यात. त्या 2 धावाच्या साईनी आता धावफलक हळूवारपणे का असेल ना ते पुढे सरसावत चाललंय. जिथे त्या धावा रोखून ठेवल्या होत्या, धावांचा दुष्काळ पाहायला मिळत होतो ना, आता हळूवारपणे त्या थेंबाथेंबांनी ते तळ साचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रेक्षकही प्रचंड तुम्हाला पाहायला मिळतात. ज्याला जिथे जागा मिळते त्यांनी ती जागा रोखून ठेवली आहे, पकडून ठेवली आहे, धरून ठेवली आहे. प्रत्येकाला पाहायची आहे कोण जिंकताय. उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्या चर्चेला उद्यान येईल की कोणी जिंकली मेगा फायनलची मॅच. अंडरआर्म विश्वामधली सध्या तरी सगळ्यात नामवंत स्पर्धा कुठल्या संघाच्या दिशेला गेली. कुणाला मिळाले 1.5 लाख, कुणाला मिळाले 75, कुणाच्या घरात गेली ती ट्रॉफी. मालाडला की मग वडाळ्याला 14 धावा आतापर्यंत झाल्यात आणि त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. देवकरण परमार आहे, तो देखील एक नामवंत खेळाडू आहे. नितीन शिंदे देखील त्याच्या नावाची छाप इथे या मैदानावरती सोडतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॉलला बॉल आदळतोय. ड्राईव्ह केलाय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. आता हे चातुर्य तुमच्याकडे असतं तेवढंच गरजेचं आहे ना. ही चालाकी, हा प्रेझन्स ऑफ माइंड, ही समय सूचकता, हे सगळं तुमच्याकडे असतं तेवढंच गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे. 15 धावा लागल्या धावफलकावरती. इथे देखील पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला होता. आणखी एक सिंगल ऍड केली जाणार आहे. 16 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकाला अगदी आपण पाहतोय ना की नितीन शिंदेची गोलंदाजी, त्याच्या बॉलिंगला, चांगल्या बॉलिंगला तो सन्मान देण्याचा प्रयत्न राहतोय. पॉइंट टू गो फेम तुम्ही ऐकलात. अजित सरांना तुम्ही पाहताय. आणि याही बॉलवरती आपण पाहतो पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. दिवेश आणि देवकरण यांच्याकडून एक चांगल्या पार्टनरशिप उभारण्याचा प्रयत्न राहतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. म्हणजेच काय तर 18 बॉलचा खेळ झालाय. त्या 18 बॉलच्या खेळानंतर 17 धावा लागल्या धावफलकावरती. 2 विकेट्स गेल्यात. सागर सर 12 बॉल शिल्लक आहेत. नितीनचे षटक संपलंय. म्हणजेच काय तर संघातील सगळ्यात चांगला गोलंदाज त्याच्या षटकाचा अंत झालाय. आणि आता इथे जे 2 खेळाडू तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत ना, ही प्लॅनिंग केली जाते, ही स्ट्रॅटेजी केली जाते. आता उर्वरित 12 बॉलवरती किमान 2 षटकार मारावे लागतील. ते कुणाच्या विरोधात मारायचेत, कसे मारायचेत, या गोष्टीची प्लॅनिंग इथे केली जाते. 12 बॉल किती धावा तुम्हाला अपेक्षित आता या उर्वरित 12 बॉलवरती आहेत. 12 बॉल 12 केले तरी खूप फायटिंग मॅच होऊ शकते, कारण की 30 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. आणि फायनल मॅचचं प्रेशर वेगळं आहे, सेमीफायनलचं प्रेशर वेगळं आहे, क्वार्टर फायनलचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे, आणि माहीमचा महाराजाचं प्रेशर वेगळं आहे. कारण की या ग्राउंडवर खेळत असताना तुम्हाला संयमाने कामगिरी करणं गरजेचं असतं. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दमदार मंदार सावंत दिलेली एक वेगवान गोलंदाज. कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. क्रुशल मॅच आहे. 17 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. कोणी वडाळ्यावरून आलंय, कोणी दादरवरून आलंय, कोणी चेंबूरवरून आलंय. जिकडे बसायला जागा मिळेल तिकडे बसून मात्र प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शेवटचे 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी 1 रन्स ते पुन्हा एकदा पुढे जाईल. 18 धावा झाल्या धावफलकावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. माहीमचा महाराजा चषक 16वं पर्व, ज्यावर आहे सर्वांना गर्व असं आपलं 16वं पर्व. 16 वर्ष या युवकांनी क्रिकेट पुढे नेलं. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ,
नावात तरुण आहे आणि सर्व तरुण पिढी आपल्या मंडळाचं नाव पुढे गेलं पाहिजे. या बॉल देखील कव्हरला ड्राईव्ह करत असताना एक जबरदस्त टायमिंग केलं गेलं. खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये, एक रन कंप्लीट होईल. रोहित सकट तिकडे पोहोचले गेले, इझिली रन्स धावून देणार नाहीत. रोहितला पण माहिती आहे की क्रुशल मॅच आपल्याला कुठे ना कुठेतरी ही मॅच बनवावी लागेल. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगच्या जोरावरती प्रथम क्रमांक तब्बल 1.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 75,000 रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 7,000 रुपये. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी देखील 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि बेस्ट कॅप्टनसाठी सायकल आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला गेला आहे. खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये, धावफलक आपण पाहता पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणं गरजेचं. दिवेशला पण माहिती आहे की थोडेफार रन्स मात्र आपल्याला खूप महत्वाचे आहेत. 11 बॉलमध्ये 9 धावसंख्येवरती खेळतात. 5 बॉल 5 देवकरन. टॉस जिंकला RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाने पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या बॉलवर समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसलाय आणि दिवेशला बाहेर जावं लागेल. एक महत्वाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते. संयमाचा उल्लेख केला, तो संयम आणि त्या संयमाचा बांध इथे फुटला, तो संयम उल्लंघला इथे. कारण दिवेशलाही माहित होतं ना की आता इथून मला तो मोठा स्ट्रोक मंदारच्या विरोधात खेळणं गरजेचं होतं. 3 बॉलवरती मंदारनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हे षटक मोठं करणं आणखी गरजेचं आहे, कारण एका दिशेला देवकरण परमारी संयमाने खेळ करतोय. दोघांनीही तो संयम बाळगून आता चालणार नाहीये. एकाला तरी ते अग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे, एकाला तरी तो अटॅक करणं गरजेचं आहे. आणि तो अटॅक करण्यासाठी दिवेश गेला, त्या मोहाला आवरू शकलेला नाहीये. नेहमी आपण म्हणत आलो या स्पर्धेमध्ये बॅटर्सच्या आर्क मध्ये बॉल तुम्ही फेकलात तर दिवेशची विकेट कुठे ना कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरू शकते मॅचची. नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला मतांग सारंग. कांजूरबादचा अजून एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याच्या नावावरती मानाची सिद्धी पॅकरच्या देखील चॉईस पाहिल्या गेल्या असा मतांग सारंग. काल माझगावच्या DPL मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. अनुभवी खेळाडू आहेत. या बॉल देखील आपण हलक्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तिकडे डॉट बॉल येतोय. मंदारचा एक जबरदस्त स्पेल. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना मंदार साहेबांची एक दमदार ओव्हर पाहिली गेली आहे. 4थी ओव्हर शांत येते. मॅच मध्ये कमबॅक करत असताना RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा, 2 वडाळ्याची संघ एकत्रित होऊन एक संघ बांधणी केली आहे. RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. शेवटचे काही बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. मतांग देवकरण दोघांकडे पण क्षमता आहे, मोठी इनिंग खेळावी लागेल. 30 पर्यंत टार्गेट कसं तरी सेट केलं गरजेचं आहे, परंतु बॉलिंग अटॅक चांगला समोरच्या संघाकडे आहे. या बॉलवर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त टायमिंग केलं गेलं मतांगने. अंडरआर्म क्रिकेटचं विश्व मुंबई पुरतं पहिलं अंडरआर्म क्रिकेट मर्यादित होतं. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, आता रत्नागिरी परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. पूर्वे गेला तर मालवण, गोवा, कल्याण, डोंबिवली त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. भिवंडी, पालघर, वाडा त्या परिसरात देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट आहे. अगदी गोवा राज्यात देखील अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. त्यामुळे मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय आणि 1 to go पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय. याही नावाची छाप राहिली आहे संपूर्ण. जसं तुम्ही म्हटलात ना, महाराष्ट्राच्या अंडरआर्मच्या विश्वामध्ये खूप कमी असे पंच आहेत. त्यातीलच हे दोन्ही नामवंत पंच खऱ्या अर्थाने पर्वणी आहे अंडरआर्मच्या क्रिकेटला या दोन्ही पंचांकडून मिळाली आहे.
शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे सध्या तरी आपण पाहतोय देवकरण स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, शार्प कॅच यशांच्या मागे, खूप चांगली कॅच इथे टिपली जाते आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी नक्कीच केली जाणार आहे. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन, अगदी आमच्या डाव्या दिशेला ज्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत त्यावरती आपण आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया. त्या कॅमेरा अँगल त्या ट्रॉफीज वरती नेण्याचा प्रयत्न करूयात. या त्या ट्रॉफीज कशासाठी सुरू आहे संघर्ष, तर यासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. माहीमचा महाराजा, प्रथम पारितोषिक, अॅक्रेलिकचं वर्क आणि अप्रतिम या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. बॅटर आउट, विकेट. देवकरण परमार आता त्यालाही डगआउट मध्ये परतावं लागणार आहे. तो ऍक्शन रिप्ले आता आपण पाहणार आहोत. अगदी ते शार्प कॅच आणि त्याचबरोबर बॉल टप्पा पडतोय, बॅटचं हलकसं बॅटला संपर्क झाल्यानंतर डिव्हिएशन आणि खूप चांगली पकडलेली एका हाताने ती कॅच आहे. वा, चांगली कॅच पकडली आहे. मतंग सारंग आता त्याला चांगलं काम करावं लागणार आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला, 21 धावा लागल्या धावफलकावरती. वरती समित चव्हाण, पहिलाच बॉल शार्प लेग स्पिन करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल टप्पा पडतोय, बाहेर निघतोय, गिरकी खातोय, गरकन निघालाय बाहेर. एक्स्ट्रास पासून इथे बचाव करावा लागणार आहे. समित चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अगदी तीही चर्चा सुरू होती, त्या धावेचा बचाव केला. पहिल्या बॉलवरती षटकार येऊनही त्या धावा त्यांनी वाचवल्या होत्या. पुन्हा एकदा आणखी एक मोठा स्ट्रोक, बॉल सर बाहेर जाणार आहे का?
बॉलिंग ट्रॅक वरती आहे. RN रेनबो मंगलमूर्ती वडाला संपूर्ण प्रेक्षक वर्ग आला. अगदी पुढे सरसावला. सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. हलक्या हाताने बॉल फक्त पुश केलाय. पुश करो खुश राहो. सिंगल लो सिंगल मी इथे आहे. त्या सिंगलच्या साईने धावफलकही अगदी पुढे जात आहे. हळूवारपणे का असेना, स्लो स्टेडी हळूहळू अगदी त्या सिंगल 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 घेण्याचा प्रयत्न राहतोय. एक धाव मिळाली. 24 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल किमान त्या 4 बॉलवरती 5 ते 6 धावा त्या बनवणं गरजेचे आहेत. एक 6 धावा खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की 30-32 पर्यंत टार्गेट घेऊन जाणं गरजेचं आहे. एका दुसरा 6 आला तर खूप महत्वाची मॅच असणार आहे. देखील सर्व मुंबईकरांचं देखील लक्ष आहे की माहीमचा महाराज चषक यावर्षी कोण जिंकेल. चषक आहे मानाचा आणि चषक आहे 1.5 लाखाचा. यामध्ये देखील आतमध्ये आणलाय बॉल. जबरदस्त बॉल पाहिला गेला. समितीच्या माध्यमातून ऑन स्ट्राईकला चान्स होता तिकडे. कव्हरसाठी देखील आपण पाहिलं फिल्डर पाहिले गेले. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं क्रीडा स्पर्धा पाहिली गेली आहे. आजचा शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि भव्य दिवस आयोजन नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीम आज पोलीस कॉलनी आणि त्या पोलीस कॉलनीतील सर्व मित्र एकत्रित येऊन, भले बहुतेक जण आता इकडून लांब राहायला गेलेत, परंतु ह्या ग्राउंडवरती तिकडून तयार झाले असे सर्व आमचे मित्र एकत्रित येतात. आणि आपल्या विभागाचं देखील नाव झालं पाहिजे, आपल्या मंडळाचं नाव झालं पाहिजे, आपल्या माहीमचं नाव झालं पाहिजे. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिकडे वाईट बॉल. सनी थोडे स्टेप आउट झाले होते. मग पहिले सुरुवातीला सनी, किसन, अरुण जेव्हा टीममध्ये खेळत तसा एक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. सनीचा पाहू शकतो आपण रिप्ले. एक वेगळी स्टाईल आहे त्यांची स्टेप आउट होण्याची. आणि आता मागे यष्टांच्या मागे मात्र कीपर होते. सागरने बॉल कलेक्ट केला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. स्टेप आउटची आपण चर्चा करताय. खऱ्या अर्थाने हा स्टेप आउट नाही तर अर्ध्या विकेटवरती ते पहिलाच येऊन उभे होते. आणि त्यानंतर स्मार्ट आहे स्मिथ चव्हाण. खूप स्मार्ट बॉलिंग करतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्कोर झालाय 26 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी थोडंसं आता आपल्याला पॉज घेण्याची आवश्यकता, कारण मैदानाच्या आतमध्ये अजित सर आहेत. टू टू गो. आणि इथे ही शैली तुम्ही पाहत. बॉल आहे मृत चेंडू ज्याला आपण म्हणतो, डेड बॉल आहे. नवीन बॅटर पराग आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील सॉफ्ट हँडनी पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न केला ऑन रिजन वरती. इथेही सिंगल मिळणार. एकच धाव मिळेल त्या एका धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे 27 आत्तापर्यंत लागलेले आहेत. 27 रन्सवरती 6 विकेट गेले. शेवटचा बॉल आपण पाहिला तिकडे कुठे ना कुठेतरी या इनिंगचा मात्र कमबॅक करावं लागेल. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता महत्वाची असणार आहे. 27 रन्सवरती 6 विकेट गेली आहेत. विकेट टिकवणं या ग्राउंडवरती खूप महत्वाचं. एक रन पण खूप महत्वाचा असणार आहे. बघूया तर दुसरा डाव पण तसाच रंगताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम फाईट करतायत. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर स्टेप आउट झाले. परागने जबरदस्त टायमिंग केलं गेलंय, परंतु तिकडे बॉल आतमध्ये आला. 1 रन कंप्लीट केले. डबलचा प्रयत्न होईल का? 28 रन झाले तरी 29 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 30-29च्या घरामध्ये स्कोर गेलाय. बघूया दुसरा डाव कसा रंगताना पाहायला मिळेल. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराज चषकाचा हा शेवटची मेगा फिनाले आपण पाहत आहोत. आणि बघता बघता आता ही मॅच दुसऱ्या इनिंगमध्ये जाऊन आपल्याला पोहोचताना पाहायला मिळते. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ मुंबई माहीम. मुंबई 16, तिकडे क्रिकेटचा आहे 16. रन करा गोळा. Get right to the right conversations with Sales Navigator. Okay, so get this. I hopped from a Marriott to a 4 Points to a मेगा फायनल आपण Courtyard. पाहत आहोत. Using the माहीमचा same महाराज चषक 2026 हे 16वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. आणि मागील 5-6 वर्ष मला देखील इकडे समालोचन करण्याची संधी मिळते. सो हे देखील एक आमच्यासाठी मोठी गोष्ट. आणि अंडरआर्म क्रिकेट मधली एक मानाची क्रीडा स्पर्धा आहे. आणि जी त्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक मुंबईकरांनी वेगळंच प्रेम दिलं, कारण की समोर 6 आहे. इकडे भले भले जे आज ISPL खेळतात, म्हणजे मंगेश वैदी सारखा देखील खेळाडू इकडे खेळताना पाहिला गेला. श्रेयस कदम सारखा देखील एक खेळाडू इकडे खेळताना पाहिला गेले. दिनू कांबळे देखील पाहिला गेला. ओंकार देसाई देखील या ग्राउंडवरती देखील खेळताना पाहिले गेले. म्हणजे जे आज ISPL खेळतात ते देखील इकडे प्लेयर्स खेळताना पाहिले गेले. त्यामुळे हे ग्राउंड मोठमोठे प्लेयर्स इकडे येऊन गेलेत. आणि हेच या ग्राउंडचं वैशिष्ट्य आणि ह्या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आज शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. 30 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम RM रेनबो मंगलमूर्ती वडाळा संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल थोड्याच वेळात. नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे
अंडरआर्मचा क्रिकेट आणि अंडरआर्मच्या विश्वाचा तुम्ही जेव्हा विचार करताना त्यामध्ये खूप कमी अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघाचं ते स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दोन्ही संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मेहनत करतायत. खून पसीना एक कशाला म्हणतात ना, ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचबरोबरीने आजचा दिवसही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण सगळे भारतीय आहोत आणि आज आपण आपल्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. आज हा प्रजासत्ताक दिवस, अगदी 77वा प्रजासत्ताक दिवस आपण बघतोय. खऱ्या अर्थाने भारत देश आणि त्या भारत देशातला हा 77वा प्रजासत्ताक दिवस आहे. त्या निमित्ताने तुमच्यासमोर मी भारताचा देश, ती देशभक्ती आणि पेट्रोटिझम नक्की काय आहे हे सगळं तुमच्यासमोर अगदी थोड्या उदाहरणार्थी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. हा भारत देश आहे जिथे उत्तरेला हिमालय आहे तर दक्षिणेला विशाल समुद्रही आहेत. हा भारत देश आहे आणि या भारत देशाचं पेट्रोटिझम आणि देशभक्ती काय आहे ना, हे काही उदाहरणांनी तुमच्यासमोर घेऊन येतोय. पेट्रोटिझम आणि देशभक्ती त्यालाच म्हणतात जिथे जमशेदजी टाटा सरांसारखे मोठे मोठे बिझनेसमॅन आले, ज्यांनी संपूर्ण आपली संपत्ती या देशाच्या नवतरुणांना इथे समर्पित केली. त्याला म्हणतात देशभक्ती. हा तो देश आहे ज्या देशामध्ये निदया छातीने आपले सगळे सैनिक अगदी त्या सीमेवरती तैनात असतात प्राणाची आहुती देण्यासाठी. त्याला म्हणतात देशभक्ती आणि पेट्रोटिझम. महाराज आधी लग्न कोंडाण्याचे मग राहिबाचे असे म्हणणारे आपले तानाजी माळुसरे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतात ना, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने देशभक्ती आणि पेट्रोटिझम. याला सर म्हणतात देशभक्ती आणि पेट्रोटिझम. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, राष्ट्रप्रथम आणि स्वतः नेहमी मागे असतो आणि म्हणून आम्ही नेहमी समालोचनाची संधी मिळाल्यावरती सांगत असतो, सारे जहां पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक विजयाची संपादित करत असताना RM रेम्बो मंगलमूर्ती वडाला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे आणि सर्वांना गर्व आहे की आपण भारतामध्ये जन्माला आलो. नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बॉलिंगसाठी आपण पाहता अरुण दाखवतो करून पहिला बॉल आपण पाहतो रिव्हर्स खेळले गेलेत. सिंगल डबलची बॅटिंग आहे दोघांनी जी केली आहे ना, क्लासिकल बॅटिंग. सुरुवातीला दिवस पारवा या सकाळच्या दिवसामध्ये जी बॅटिंग केली होती दिवेश आणि अरुण, तिची इनिंग आपल्याला आठवती आहे. बॉलिंगसाठी अरुण एक मॅच मला ओंकार मला आठवते. ह्याही खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत चर्चेत राहिले गेली आहेत. परंतु हा सामना जिंकायचा आहे. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 29 धावांचा आता 29 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. एक रन, एक बॉल, एक विकेट खूप महत्वाचे. बॉलिंगसाठी अरुण यादव, स्ट्राईक एंडला आशिष केणी. या बॉलवर शेवटच्या क्षणी काय टपली खेळली गेली अंडरआर्म क्रिकेटच्या भाषेमध्ये. वा, जबरदस्त टायमिंग करत असताना पाहू शकतो आपण रिप्ले. शेवटच्या क्षणी अगदी लेखन करायचा प्रयत्न करतो परंतु त्यानंतर टॅग खेळले गेले. म्हणजे हा फटका अगदी अंडरआर्म क्रिकेट खेळणारे खेळू शकतात. त्यांच्याकडे शैली आहे, त्याची प्रॅक्टिस आहे. यामध्ये देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. बघता बघता कुठे ना कुठेतरी आपण पाहता 1 रन मिळेल तिकडे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पकड निर्माण केली तर RM रेम्बो मंगलमूर्ती वडाला संघ इझिली मॅच जिंकू शकतो. कारण की दोघंही बॅटर खूप चांगले आहेत. मागे पण खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हरमध्ये हेमंत पॅकर, ओंकार मला संघाला कुठे ना कुठेतरी इकडे मॅच शांत करावी लागेल आणि मॅच स्टार्ट करावी लागेल. त्यासाठी त्यांना अगदी मैदानाच्या आतमध्ये तो डॉट बॉल आणि त्याचा पर्सेंटेज वाढवण्याची आवश्यकता आहे. अगदी तुम्ही फक्त इकॉनॉमिकल बॉलिंग केली, 12 बॉलवरती तुम्ही 12हून कमी धावा दिल्या तर मात्र तो कमबॅक होऊ शकतो. इकॉनॉमिकल बॉलिंग, लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग. 3 बॉल आतापर्यंत 3 अरुण यादवनी देखील दिल्यात. पहिलं षटक फेकणं, पॉवर षटक फेकणं हे देखील एक मोठं कार्य आहे आणि ते मोठं कार्य आतापर्यंत अरुण यादवनी चांगल्यारीत्या पार पाडलंय. हा तो डेड बॉल आणि ही ती आपली शैली आपण पाहतोय अजितजी निकम सरांची. प्रसिद्धी तुम्हाला मित्रांनो अशीच मिळत नाही, त्यासाठी ती मेहनत करावी लागते, भरपूर सॅक्रिफाइसेस करावे लागतात.
आणि त्यानंतर तुम्हाला असे प्लॅटफॉर्म, ही मेहनत बघायला मिळते. इथे स्विचचा प्रयत्न केला, उलट्या दिशेने बॅटची हलकीची कडा लागते, बॉल सरळ निघून जातोय का बाहेर. अगदी संघामध्ये 8 ते 9 खेळाडू आहेत आणि त्यातील असं वाटतं अपील करत असताना 18 खेळाडूंनी अपील केली की काय. एवढ्या जोरदार ती अपील, तिन्ही पंच आता डिसिजन घेतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर निवाते पाहायला मिळतोय तुम्हाला. विकेट गेली आहे, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळवली आणि मॅचची गोल्डन आणि महत्वाची विकेट गेलेली आहे. सागर निवाते वडाचा वंडर बॉय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये माहीमच्या महाराजा चषकामध्ये दाखल होतोय. टू गो. ही शांतता, ही स्तब्धता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॉलला लेटकट करण्याचा प्रयत्न. अरुण यादव काय बॉलिंग करतोय, टप्पा पडतोय, बॉल गिरकी खातोय आणि कसा येतोय, अगदी गर्रकन आलाय आतमध्ये बॉल. काय बॉल हाता आलाय, बॉल सरळ आतमध्ये आलाय. यष्ट्यांपासून अगदी लहानपणी कंपाऊंड बॉक्स मध्ये तुमच्याकडे ती स्केल असायची ना, ती लावून मोजली तर त्यावरती देखील 2 ते 3 मीटरच्या अंतरानेच फक्त ती यष्ट्या वाचल्यात. येस सर. 1 to go फीम. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकी शिकायला लागते. पहिले 12 बॉल महत्वाचे तुम्ही म्हटले होते, तर पहा पहिल्या 6 बॉल वरती झालंय काय, तर पहिल्या 6 बॉल वरती धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 आणि त्यामध्ये एक महत्वाची विकेटही गेलेली आहे. इथे कोणीही कच्च्या गुरुसा चेला नाहीये, सगळेजण जिंकायला आलेत आणि सगळ्यांनी आतापर्यंत ती मेहनत केली, ते परिश्रम केलेले आहेत ना, त्याच्यामुळेच तर ही मेगा फायनलची मॅच हे दोन्ही बलाढ्य संघ खेळत आहेत. 24 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 26 धावांची गरज आहे. मी उल्लेख केला की पहिले 2 ओव्हर खूप महत्वाचे आहे, कारण की व्यावसायिक गट आहेत आणि दोघांचं देखील खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं गेले कित्येक वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. त्यामुळे दोघांना पण माहिती आहे की ही मॅच आम्हाला जिंकायची, टायटल जिंकायचं आहे. आणि बघता बघता शेवटची आपण पाहिलं तर ही 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. 24 बॉल 26 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पराग शिंदे येतात बॉलिंगसाठी. एक जबरदस्त स्पिनर आहेत, मॅजिकल फिंगर आहे, तरी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना चर्चेत राहिले गेलेत. पराग शिंदे 18-20 वर्ष मागील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. पराग यांना आपण देखील पाहिलं गेलं. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर शांत होतीये. नॉन स्ट्राईक एंडला सागर निवाते, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण शेंगाळे. मॅच इनिंग खेळणं गरजेचं आहे बॉलिंगसाठी. ओल्ड इज गोल्ड. पराग शिंदे आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्याना गोल गोल फिरवलं. एक वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे आणि अनुभवी आहेत. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील स्ट्राईक एंडला. करण 3 धावा झाले, धाव फलकावर 26 धावांची गरज आहे. 24 बॉल 26 करायचे आहेत. RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा, त्यांच्या विरुद्ध हेमंत पॅकर, ओमकार मालाड. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, वेगळ्या स्टाईलने खेळले गेले आहेत. जबरदस्त टायमिंग करत असताना करणच्या बॅटमधून आपण पाहता सिंगल रन येईल. शेवटचा अंतिम दिवस बघता बघता ही क्रीडा स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराज चषक मानाचा आहे आणि चषक 1.5 लाखाचा आहे. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट कॅप्टनसाठी सायकल आहे यावर्षी, ती कोणाला मिळेल यावर देखील मुंबईकरांचं लक्ष आहे. मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळेल, 7,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बेस्ट बॅटरसाठी 3,000, बेस्ट बॉलरसाठी 3,000. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते आणि यावर्षी 16वं पर्व. बॉलिंगसाठी पराग, स्ट्राईक एंडला बॅटर करण. या बॉलर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
1 रन मिळेल तिकडे. दुसरी ओव्हर चालू आहे. 22 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच फसेल का? सर्वांचं लक्ष मॅचवर आहे. दोन्ही टीमच्या दिलेल्या टी शर्ट्स मात्र लक्ष वेधून घेत आहेत. भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून विनय पवार यांनी जे आपल्या दोन्ही टीमच्या फायनलच्या दोन्ही टीमला आपण टी शर्ट दिल्यात. यावर्षी 8 टीम ज्या सुपर 8 मध्ये खेळत होत्या त्यांना देखील आपण टी शर्ट प्रोव्हाइड केले आहेत. दुर्वेश शेंडगे माध्यमातून देखील आपल्याला ह्या क्रीडा स्पर्धेला त्या टी शर्ट्स आपल्याला सुपर 8च्या आणि माहीमकरांचा देखील या क्रीडा स्पर्धेला नेहमीच दबदबा राहिला गेलाय. मग मी भले भले माहीमचे संघ देखील इकडे खेळताना पाहिले गेले. भल्या भल्या संघांना त्याही संघांनी धक्के दिलेत. या बॉलवर वळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सागर निवाथेने त्याच्या स्टाईलने बॉल मात्र इकडे अगदी जज केला गेला. पाहू शकतो आपण रिप्ले. अगदी मायकल जॅक्सन सारखे मात्र तिकडे उभे राहिले. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पराग ओव्हर द विकेट करतायत बॉलिंग. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. सागर निवातेची बॅटिंग बघणे एक वेगळी मजा आहे. मला यावर्षी वाई चषकाच्या मध्ये सागरची जी बॅटिंग होती क्लासिकल बॅटिंग म्हणजे खूप वर्षानंतर सागरला अशी बॅटिंग करताना पाहिलं गेलं. जेव्हा मंगलमूर्ती संघासाठी याचा ओपनर खूप वर्षापूर्वी यायचा त्यानंतर जो फॉर्म यावर्षी त्यांनी वाई चषकामध्ये दाखवला आणि आज आपल्या स्टेशनच्या नावासाठी खेळतो. आज आपल्या नावासाठी खेळतो कारण की 2 वडाळ्याचे संघ एकत्रित येऊन दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळत असतात. एक साईडला RM रेम्बो आणि त्यांच्या सोबतीला मंगलमूर्ती वडाळा म्हणजे RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. अंडरआर्म क्रिकेट पुढे नेण्यामध्ये वडाळाकरांचा देखील मोलाचा वाटा आहे आणि तिकडून देखील खूप चांगले चांगले संघ पाहिले गेले. दुसरी ओव्हर चालू आहे. 7 रन्सवरती 8 रन्सवरती मात्र 1 विकेट गेली आहे. 20 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 20 बॉल 21 करायचे आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा कॉन्फिडन्स सागरला खूप चांगला आहे. सागरचा कॉन्फिडन्स खूप चांगला होता कारण की त्याने दोन्ही बॉल जज केले की त्याला माहिती आहे वाईडच आहे परंतु हलकासा यष्ट्याच्या बाजूने मात्र साईडला ट्रॅव्हल झाला त्यामुळे वाईट बॉल आहे. आता 20 बॉल 20 करायचे आहेत त्यामुळे एका दुसरा लेफ्टी टीम मध्ये पाहिजे. या बॉलवर टॅप केलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग. ठाण्याची एक क्रीडा स्पर्धा आनंद दिघे साहेबांची मला अजूनही आठवते जी गत वर्षी झाली. 2 वेळा झाली आणि दोन्ही वेळा सागर निवातेने सिरीज मिळवली. मोठी गोष्ट आहे. ज्या परिसरात जाऊन 1 to 4 खेळणं तिकडे जाऊन सिरीज मिळवणं सागर निवातेची ही देखील चर्चा राहिली गेली आहे. टू गो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फसवलं गेलंय. शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता आता आपण पाहिलं तर 20 धावांची गरज आहे. 18 बॉल 20. म्हणजे सर मॅच क्रुशल होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मी म्हटलं होतं की मॅच जर थांबवली तर रंगेल परंतु आता 18 बॉल 20 करायचे आहेत. काय म्हणाल? थांबवली मॅच थांबवली नक्कीच थांबवली. 12 बॉलवरती फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. 1 विकेटही खात्यामध्ये. जसं तुम्ही सागरचा उल्लेख करत होतात पण सागरही अगदी ना थोडंसं चाचपडतंय. नक्कीच वाईट त्यांनी चांगले लीव्ह केलेत पण 6 बॉल 2च धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. करणनी देखील 3 बॉल आणि 3 धावेची बहारदार चांगली खेळी केलेली आहे पण आतापर्यंत जी बॉलिंग राहिली आहे त्या बॉलिंगनी आपल्याला मंत्रमुग्ध केले इम्प्रेस केलं. समोरचा संघ तेवढाच बलाढ्य आहे. हेमंत पॅकर्स ओमकार मालाड पाहायला मिळतोय. एका दिशेला तुम्हाला RM रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ पाहायला मिळतोय. आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे ना. प्रत्येक धाव प्रत्येक रन प्रत्येक बॅटला लागलेला बॉल हा तो महत्वाचा आहे. जसं तुम्ही सागरचाही उल्लेख केलात ना सर पदल आलित्य चांगलं आहे. फुटवर्क चांगला आहे. त्याबरोबर ती फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे. अठरा बॉल आणि 19 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अरुण यादवचा वापर केला जातोय. संघामध्ये असलेला सर्वात उत्कृष्ट गोलंदाज त्याचा वापर केला जातोय सगळ्यात महत्वाच्या षटकामध्ये.
पहिले 18 बॉल खूप महत्वाचे आहेत. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. अरुण यादव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सागर निवात आहे. फेस करण्यासाठी बॉल आतमध्ये येतो. आल्यानंतर हलक्या हाताने टॅप केल्या बॉलला सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगल डबलचा क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल घेणं हा एक आता मोठा अस्त्र राहिलाय. त्या अस्त्रावरती काम करावं लागणार आहे. पण अरुण यादवने आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्यावरती एक विकेट त्यांनी मिळवली होती. पण आता हे षटक त्याला खूप चांगलं फेकणं गरजेचं आहे. हे भविष्याचं, हे भवितव्याचं, हे त्याच्या कारकिर्दीतलं सगळ्यात महत्वाचं षटकही तो फेकतोय. पुढचा बॉल शार्प टर्न आतमध्ये आलाय. बाहेर निघतोय बॉल थोडासा आणि थोडासा लेझी अप्रोच आपण पाहिलात ना. सिंगल इथे देखील मिळालाय. त्या सिंगलच्या साह्याने हळूवारपणे आता धावफलक पुढे जात आहे. सोळा बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे. अरुण यादव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. 8 बॉल त्यांनी आतापर्यंत फेकले, फक्त 5 दिल्यात. इथे समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये थोडंसं साच पडतायत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही पाहिलात. इनसाइड आउट बॉल अगदी समोर होता. त्या समोरच्या बॉलला अगदी त्या बॉलच्या मेरिट वरती जसं तुम्ही उल्लेख केलात ना, तर सागर निवातेचा का त्याला ते यश मिळत आहे त्याच्या मागे कारण आहे त्याच्याकडे असलेली टेक्निकल बॅटिंग, क्लासिकल स्ट्रोक प्ले त्याच्याकडे. कुठल्याही प्रकारे प्रत्येक बॉलला आडव्या बॅटनी किंवा मग प्रत्येक बॉलला टॅपच्या साह्याने चुकीचे शॉट्स नाही आहेत, चांगले शॉट्स आहेत. क्लासिकल बॅटिंग आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळतोय. ऑफ साईडचा बॉल आहे त्या ऑफ रिजनलाच खेळतोय. ऑन साईडचा बॉल आहे ऑन रिजनला खेळतोय. अरुण यादव 3 बॉल आणि त्या 3 बॉलवरती आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक येणारी धाव ही त्या चषकाच्या समीप तुम्हाला नेणार आहे. इथे हा बॉल देखील पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक, पॅडल स्वीप केलाय. सिंगल साठी देखील त्या टाळ्या वाजतायत. टाळ्या का वाजल्या जात आहेत? कारण माहित आहे ना, रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ तो अगदी पुन्हा एकदा ते इतिहास घडवण्याच्या मागे आहे. जीते ना भाई, अभी क्या बोल रहे हो? इधर से क्या लाएंगे? तो बॉल से लाएंगे ना. इथे देखील आता डॉट बॉल येतोय का? डॉट बॉल आलाय का? डॉट बॉल टाकलाय अरुण यादवने. आपण पाहिलं तर डॉट बॉल टाकला अगदी मोक्याच्या क्षणाला, योग्य त्या वेळेला तो डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलही चेअरअप केला जातोय. प्रत्येक सिंगलची धावही चेअरअप केली जाते. प्रत्येकाला माहित आहे ना, प्रत्येक धाव महत्वाची आहे. सध्या तरी आपण पाहिलं की ती शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 to go या आवाजाने हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती दुमदुमणारा हा आवाज. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. शार्प टर्न आतमध्ये बॉल येतोय. अरुण यादव त्याच्या फिरकीच्या बळावरती आणखी एक डॉट टाकतोय. अरुण यादवची बॉलिंग आवडली असेल मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली अरुण यादवनी. 12 बॉल फेकलेत, त्यामध्ये फक्त 8च धावा दिल्यात आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये असणार आहे. वॉट अ बॉलिंग. आणि आता काय तर आता धगधग हृदयाची, जे हृदयाचे तुमचे ठोके आहेत, जे अगदी अंगावरती आलेला शहार आहे ना, तो आता इथपर्यंत दिसतोय. ते हृदयाचे ठोके इथपर्यंत ऐकायला येतात कारण मॅच ही मेगा फायनलची आहे, माहीमच्या महाराजाची आहे. 1.5 लाख पणाला लागलेत, 75,000 पणाला लागलेत, मानाची सन्मानाची स्पर्धा पणाला लागली आहे. 12 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त ओव्हर पाहिली गेली आणि अरुणसाठी ही क्रीडा स्पर्धा तेवढीच लकी राहिली, कारण की मी अरुणला ह्या ग्राउंडवरती जबरदस्त परफॉर्मन्स करताना नेहमीच पाहिलं गेले. बॉलिंगसाठी मतांग सारंग येतात, काजूमार्गचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत, परंतु ही ओव्हर आता मतांगला आपल्या टीमला सेफ टाकून देणं गरजेचं आहे. 12 बॉल 14 करायचे. जबरदस्त मॅच, मेगा फायनल आपण पाहत आहोत. कोणता संघ मात्र बाजी मारेल? 12 बॉल 14 करायचे आहेत. बारा चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. 1.5 लाखाचा मानकरी कोण ठरेल? द्वितीय क्रमांक 75,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 14 करायचे. स्ट्राईक एंडला करण, त्याच्या सोबतीला सागर निवाते, हे दोन्ही बॅटरची चर्चा मुंबईत राहिली गेली, परंतु ही मॅच आली 12 बॉल 14. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा शिल्लक असतील यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावणे की माहीमचा महाराज चषक हे 16वं पर्व कोण जिंकेल. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. आज शेवटचा दिवस आहे. बघता बघता आणि दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे माहीम मध्ये एक वेगळा क्रेज आहे क्रिकेटला. 12 बॉल 14ला मतांग सारंग. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण. पहला बॉल टैप करने का प्रयत्न किया गया है. नजर हटी और दुर्घटना घटी बट नॉन स्ट्राइक एंड पे चांस है. वहां पर चेक किया जाएगा. सॉफ्ट डिसीजन आउट है. ओके. धगधग सर्वांची वाढली आहे कारण की मॅच क्रुशल आहे. सागरने कॉल दिला की नॉन स्ट्राइक एंडला रन्स होऊ शकतो. आपण चेक करतोय. चेक केलं जाईल कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फाईट होईल का. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. धगधग सर्वांची वाढली आहे परंतु सागरच्या चेहऱ्यावरून वाटते की तो पोचलाय. त्याला स्वतःला वाटते की मी पोचलोय. कारण शेंगाळे पण त्याला दोघांशी कोण क्विक आहेत. दोघं अगदी क्विक आहेत. खूप चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोघांचं पण पाहिलं गेलं. मॅच अगदी क्लोज होताना पाहिली गेली आहे आणि धगधग वाढली आहे. धगधग वाढली आहे कारण की मॅच फायनलची आहे. टायटलवर नाव जिंकणं, नाव कोरणं खूप महत्त्वाचं असणार आहे. माहीमचा महाराज चषक संपूर्ण मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट चालू आहे तिकडे तिकडे सर्व आमचे प्रेक्षकवर युट्यूबला देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे मित्रांनो. नक्कीच कधी कधी ऑन ग्राउंड पण ही क्रीडा स्पर्धा बघायला नक्की या. आणि ज्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे 16 वर्ष संपूर्ण नवप्रकाश तरुण मित्रमंडळ आपलं विभागाचं नाव गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. सो त्याच्यासाठी ही मेहनत आहे. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ चषक मानाचा आहे आणि चषक 1.5 लाखाचा आहे. सो कोणती टीम मात्र इथे बाजी मारेल. टायटल जिंकणं गरजेचं आहे. धगधग धगधग वाढली आहे सर्वांची. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दोन्ही टीमकडे बॅलन्स पाहिली गेली. विकेट तर एक गेली आहे परंतु मॅच आपण पाहिलं तर फायनलची आहे. 32 संघांमधून मात्र हे 2 संघ इकडे फायनलमध्ये प्रवेश करत असताना धगधग सर्वांची वाढली आहे. धगधग धगधग धगधग. कोणी बिल्डिंग मधून मॅचचा आनंद घेत आहे, कोणी गॅलरी मधून मॅचचा आनंद घेत आहे, कोणी घरातून मॅचचा आनंद घेत आहे, कोणी युट्यूबवरून घेत आहे, कोणी ऑफिसला आहे, कोणी खेळत आहे. परंतु माहीमचा महाराजा चषक कोण चॅम्पियन होईल यावर मुंबईकरांचं लक्ष आहे. इट्स अ नॉट आउट. सो बघता बघता आपण पाहिलं तर एक सुरेख रनिंग बिट विकेट आपण पाहिलं गेलं. सागरचा कॉन्फिडन्स सागरच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की तो आपण लाईव्हला देखील पाहू शकतो. मात्र सागरने जे क्विक रन कंप्लीट केला खूप महत्त्वाचा रन होता. सागरची बॅट देखील तिकडे ग्राउंडेड झाली आणि खूप चांगलं रनिंग बिट विकेट आपण पाहिला गेला. मॅच बघता बघता क्लोज होताना पाहायला मिळते आहे. हॅलो. या बॉल देखील मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. चान्स आहे नॉन स्ट्राइक एंडला आणि तिकडे नॉट आउट. हॅलो. अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. 10 बॉलमध्ये आता 12 धावा करायच्या आणि तेही बघतोय ना आपण सध्या तरी आपल्या लाईव्ह वाहिनीवरती अगदी 800हून अधिक प्रेक्षक पाहतात. आतापर्यंत आमचे 10,500 सबस्क्रायबर आहेत जे पाहतात. त्यांना विनंती आहे करून टाका, एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा. कारण तुमच्या या प्रतिसादामुळे आमची वाहिनी मोठी होईल. त्याचबरोबरीने अंडरअपचं क्रिकेटही त्या शिखरावरती जाणार आहे. मतंग बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 बॉल 2 त्यांनी दिले. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं पण हरकत नाही ना. कॅच ड्रॉप झाली आहे तरी देखील फक्त सिंगल मिळाली आहे. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. शेवटच्या क्षणाला अगदी शॉट चेक केला. दुसऱ्या दिशेला बॅट अगदी ऑन रिजनला होती. त्यानंतर सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये
या मॅच मध्ये आतापर्यंत एकही बॉल त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेलाय. 3 बॉल 3. यस, हेच फायनलचं प्रेशर आहे. त्या मी नेहमी बोलतो फायनलचं प्रेशर वेगळं, सेमीफायनलचं प्रेशर वेगळं आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, येईल डॉट बॉल. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल टीम हेमंत पॅकर ओमकार मालाड संघाला. मतांग सारंग एका सेट बॅटरला बीट केलं गेलंय. कुठे ना कुठेतरी मॅच फसताना पाहिली गेली. सागर थोडे मात्र डबल माइंड झाले आणि खूप महत्वाची मॅच होती. त्यामुळे ह्या मॅचवर देखील संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. 8 बॉल 11 करायचे आहेत. मेगा फायनल आधी फायनल प्रमाणे रंगतीये. हेच सर्वांना पाहिजे होतं. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं ती मॅच पाहायला मिळतीये. बेस्ट वॉस इट बेस्ट. कोणता संघ बाजी मारेल. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय. मतांगचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेलाय. मतांग सारंग याही खेळाडूची एक वेगळी चर्चा राहिली गेली संपूर्ण मुंबईमध्ये. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना पाहिले गेले आहेत. इकॉनॉमी बॉलिंग करत असताना मतांग सारंग. 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. समोर 6च्या समोर जे उभे आहेत त्यांनी सर्वांनी मागे उभे राहा. बाउंड्री लाईनच्या जे समोर आहेत त्यांनी मागे उभे राहा. क्रुशल मॅच आहे कारण की मित्रांनो थोडं आपण यावर लक्ष द्या. जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कुठे ना कुठेतरी ही मॅच 18 रन झालेत, 1 विकेट गेले. 7 बॉल 11 करायचे आहेत. एका दुसरा 6 येईल का. जबरदस्त मॅच. 1 to go. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा बॉल हातातून निसटला गेला. 1 रन मिळेल. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 6 बॉल 10. क्वेश्चन मार्क. थोडं कठीण आहे हे समीकरण. आपल्या बाप्पाचं गाणं लावा थोडस. आपल्या बाप्पाचं लाव. याला आम्हाला त्यासाठी तुझी धावतो दे तू साथ आम्हाला सदा हे 6 बॉल आणि ते 6 बॉल जिंकण्यासाठी करायच्या 10 धावा. वा, हे सर हवाय भावा. 6 बॉल 10 धावा. जिंकेल कोण. पुन्हा एकदा त्या चषकावरती RM रेनबो मंगलमूर्ती वडाला की मग यावेळेस तो नवीन विजेता हेमंत पाकर ओमकार मालाड पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण सागरला पाहत आहे. सागरला त्याच्या कारकिर्दीतला त्याच्या आयुष्यातले सगळ्यात चांगले 6 बॉल फेकावे लागणार आहेत. पण समोर देखील वडाचा वंडर बॉय आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आलेत. ते खेळण्यासाठी त्यांनी 14 चेंडूही घेतलेले आहेत. 10चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 6 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, क्लोज आहे. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न केला. आता इथे विकेट नक्कीच सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. विकेट मिळाली आहे ती पहिल्या बॉलवरती मिळाली आहे आणि आता हा बोलबाला हे वर्चस्व हेमंत पाकर ओमकार मालाड संघाचं पाहायला मिळत आहे.
तुझेच रे गुणगान सर्व आधी पूजा तुझी तुझाच रे आहे मान पाच बॉल आधी 10 धावेची होती. जबरदस्त मॅच पाहायला मिळते कुठे ना कुठेतरी हा सामना बघायला रंगताना पाहायला मिळतोय जबरदस्त मॅच पाहायला मिळते वरण्याचा अजून एक जबरदस्त बॅटर शरफुद्दीन ज्या खेळाडूला मुंबईत टॉप क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिलं गेले ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलं गेलंय पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलंय पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेले आहेत सो या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 विकेट गेले आहेत 4 बॉल 9 आहे परंतु 4 बॉल 8 केले तर मॅच जिंकू शकते टीम आर एम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा जबरदस्त मॅच आहे स्ट्राईक एंडला शरफुद्दीन 4 बॉल 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे शरफुद्दीनच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक येईल का बॉलिंग साठी सागर शिंदे याही खेळाडूची चर्चा राहिली गेली सागर शिंदे अंधेरीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत 4 चेंडू आणि 9 धावांची गरज एका दुसरा षटकार येईल का शरफुद्दीन प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये या बॉलवर आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिकडे आपण भारतात नॉन स्ट्राईक केला चान्स आहे आणि बॉल हातामध्ये बसलाय परंतु बॅटरला बाहेर जावं लागेल शरफुद्दीनची देखील खेळी
4 बॉल 7, 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मुंबईकरांची एक मानाची क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. बाळा कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण आता पाहिली तर पुन्हा एकदा ऑन होताना पाहिली गेली आहे. एका साईडला आपण पाहिलं तर टीम RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळाचा संघ आहे, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम एका साईडला हेमंत पॅकर ओमकार मालाड. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. मेगा फायनल आपण पाहत आहोत आणि जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 7 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अंधेरीचे सागर शिंदे, स्ट्राईक एंडला करण शेंगाळी, लालबाग परिसरातील एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर स्टेप आउट झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल तिकडे धावफलकावरती. मॅचला कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. शरफुद्दीनच्या बॅटमधून एक मोठा 6 येईल का? 1.5 लाखाचा प्रथम क्रमांक, 16वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. मुंबई, नवी मुंबई, रायगड, कल्याण डोंबिवली, पालघर, भिवंडी, वाडा, प्रत्येक विभागातून खेळाडू इकडे खेळताना पाहिला गेला. आणि दरवर्षी 16 पर्व झाले. 16 पर्वमध्ये विविध भागातून खेळाडू इकडे येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे येतात. माहीमकरांचं क्रिकेट, माहीम म्हटलं तर क्रिकेटची एक वेगळी पंढरी आहे इकडे. माहीम म्हटलं तर माहीमची होळी पण तेवढीच प्रसिद्ध आहे, ज्याची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. 3 बॉल 6 करायचे आहेत. बॉलिंगसाठी सागर, स्ट्राईक एंडला शरफुद्दीन. षटकार येईल का? प्रचंड शांतता. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे आणि बॉलची किस घेतले त्याने. सो तो बॉल त्यासाठी लकी आहे. आणि आता मॅच आले 2 बॉल 6. डेंजर डोराची एक जबरदस्त कॅच आपण पाहिली गेली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. थोडा फटका फसताना पाहिला गेला, मागे पिचिंग ठेवली, गुड बॉल आणि डोराची एक जबरदस्त कॅच आणि त्यानंतर सेलिब्रेशन. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम हेमंत पॅकर ओमकार मालाड संघ. सामना आहे 2 बॉल 6 आणि कोण जिंकणार पहा. मॅच आले 2 बॉल 6. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सागर मटकर येत आहेत. सागर मटकर येत आहेत, वडाळ्याचा अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर. 32 संघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आणि शेवटच्या 2 संघांमध्ये ही फायनल मॅच आपण पाहतोय. 2 बॉल 6. जो जितावई सिकंदर. मागील 2 वर्ष RM रेम्बो संघाने मात्र या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं. RM रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाने नाव कोरलंय, परंतु 2 बॉल 6 आपल्या टीमला जिंकून देत असताना लगातार 3रं वर्ष हॅट्रिक मारतील का? भव्य दिव्य असं आयोजन. 2 बॉल 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि 2 बॉल 6ला बघूयात कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल. स्ट्राईक एंडला सागर मटकर. 2 बॉल 6 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर शिंदे. 2 सागर आमने सामने, एका साईडला मटकर, एका साईडला शिंदे. परंतु बघूयात कोण जिंकेल. 2 बॉल 6. म्हणजे शाळेत पण एवढी शांतता नाही तेवढी शांतता आहे. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर उडवला गेलाय आणि खेळाडू आहेत. येते विकेट. कहाणी वेटविश. आता 1 बॉल 6 करायचे. जबरदस्त मॅच पाहिली गेली. मिलिंदजी वैद्य साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात आणि आज सर्व दोन बॉल आणि 6 धावेची आवश्यकता असताना पकडलेली ती कॅच आणि त्या कॅचनी हे सुनिश्चित केलंय का की या चषकावरती हेमंत पाकर ओमकार मालाड संघाचं नाव कोरलं जाईल का? अगदी ती लटपट, ती धावपळ, ते सगळं आता इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी तुमच्या अंगावरती आलेला तो घाम आहे ना, ते सांगून जात आहे किती महत्वाची ही ट्रॉफी आहे. असंच म्हणतात ना, ते इतिहास बनवण्यासाठी तो घाम गाण्याची आवश्यकता, ती मेहनत करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सर आपण म्हणतो ना, मेहनत करत राहा, परिश्रम करत राहा. परिश्रमार्थी परमेश्वर आपण नेहमीच म्हणतोय. त्या परमेश्वराची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही मेहनत करत राहता. आता इथे 1 बॉल 6ची आवश्यकता, पण अजूनही 5 केल्या तरी चालू शकतायत. कारण विकेट्स आपण पाहिल्यात तर पहिल्या डावामध्ये गेल्या होत्या 6 आणि आतापर्यंत गेल्या 4. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता, 5 केल्या तरी चालतील. नक्कीच गुरवताई देखील या मॅचचा आनंद घेतात. ताई आपलं देखील स्वागत आहे. आज वेळात वेळ काढून या देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. 1 बॉल 6ला मंदारवर मात्र जबाबदारी दिली गेली आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ मात्र या क्रीडा स्पर्धेवर चॅम्पियन होईल. 1 बॉल 6. मित्रांनो, या वर्षीचा माहीमचा महाराजा चषक आवडला असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त आयोजन. 16वा पर्व. बोला माहीमच्या महाराजाचा, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की.
1 बॉल 6 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळाली. म्हणजे या ग्राउंडवर 40 रन चेस झाले, 50 रन चेस झाले, परंतु आज 29 ची मॅच फसताना पाहिली गेली आहे. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. 1 बॉल 6. दमदार मंदार बॉलिंग साठी सागर शिंदे. दगदग दगदग. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल आणि हा सामना जिंकला गेला. हेमंत पॅकर ओमकार मालाड संघ 2026च्या 16व्या पर्वावरती नाव कोरलं गेलंय. हेमंत पॅकर ओमकार मालाड.